श्रोता व नाट्य रसिक श्रोते हो, विनम्र अभिवादन. महात्मा फुले अकादमी नाशिक संचालित रंगभूमी येवला सादर करीत आहे 2 अंकी नाटक दुसरे प्रेम. यातील कलाकार व पात्र परिचय. कलाकार शरद पडवी धोंडी, वनिता शिंगारे तारा, शरद अहिरे रामराव, संदीप पवार विठू, रंजना चौधरी प्रेमा, शुभम शिंदे हर्ष. लेखक दिग्दर्शक विक्रम गायकवाड. प्रकाश योजना कृतार्थ कंसारा. नेपथ्य राजेश भालेराव. रंगभूषा सुरेश भावसार. वेशभूषा सुवर्णा चव्हाण. संगीत रोहित सरोदे. निर्मिती साह्य पंकज सोनवणे. सादर करीत आहोत 2 अंकी नाटक दुसरे प्रेम. नमस्कार, मी धोंडीरा. धोंडीरा? ते ठीक, पण पूर्ण नाव सांगा. मी धोंडीरा. ते ऐकलं मी. पूर्ण नाव सांगा. धोंडीरा म्हणून कोणी दाखले देत नाही. पण मी प्रवेश घ्यायला आलेलो नाही. तुम्हाला प्रवेश द्यायचं म्हणून नाही विचारलं, मला कळावे म्हणून. आणि मी तुम्हाला कुठला प्रवेश देणार? माझ्याकडे काय आहे? तुम्हाला ऍडमिट करून घ्यायला मी ना डॉक्टर ना मास्तर. म्हणूनच धोंडीरा एवढं नाव पुरेचं आहे. असे कसे? तेवढ्याने माझे समाधान कसे होणार? पण मी तुमचे समाधान करायला आलेलो नाही, तुम्हाला भेटायला आलो. अहो, मी तुम्हाला कुठे म्हणालो माझे समाधान करा? तुम्हीच म्हणालात ना आता. अयो, ते तसे नाही. मग कसे? आपण यापूर्वी कधी भेटलोत का? आपला काही संबंध नाही. मग तुम्ही कोण हे मला कळायला नको? अच्छा, तसे होय. मग बरोबर आहे. मी धोंडीरा मनुष्य जातीतील पुरुष आहे. साधारणपणे 50 पर्यंत माझे वय असावे, पण मला वयाच्या दाखल्याची गरज वाटत नाही. माझ्यासाठी तुम्ही भेटणं पुरेसं आहे. असे कसे? मी जर तुम्हाला ओळखतच नाही तर मी तुमच्याशी का बोलावे आणि काय बोलावे हे मला कळायला नको का? मी माणूस असणे आणि तुम्ही पुरुष असल्यामुळे मला कोणतीही भीती नाही, एवढे पुरेसे. अहो, तुमचा गैरसमज होता माझ्याविषयी. तुमच्या जागी बाई असती तरी ओळख विचारली असती मी. आणि तसं काय राहिलं नाही हो. समलिंगी शोधत असतात लोक. तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण माझ्याकडून तसा धोका नाही. कशावरून? मी सांगतो म्हणून. तुम्ही डोक्यावर पडलात का? नाही,
माझा एकदाही अपघात झालेला नाही, पण मी डोक्याबरोबर मनानेही काम करतो. ते ठीक आहे, पण मग मी तुम्हाला कसे ओळखणार? थांबा, मीच माझी ओळख करून देतो. मी धोंडीराम, मराठी माणूस, महाराष्ट्रीयन आणि आपोआपच भारतीय. मला गायला आणि गप्पा मारायला आवडते. मी चांगला स्वयंपाकी आहे. माणसांमध्ये राहणे हा माझा जगण्याचा अविभाज्य भाग आहे. ते ठीक आहे, पण काही काम धंदा? त्याची गरज नाही. जगण्यापुरते पैसे मिळतात मला. थोडे माझे पेन्शन आहे आणि चिरंजीव परदेशातून काही रक्कम पाठवतो, तेवढे कर्तव्य पार पाडतो तो. कुठे असतो तो? अमेरिकेत नोकरी करतो. मग तुम्ही काय करता इथे? तुम्ही का नाही गेला त्याच्याबरोबर अमेरिकेत? मी गेलो होतो अमेरिकेत, पण मला नाही करमले तिथे. चिरंजीव दिवसभर कामावर आणि मी घरी एकटाच असायचो. मला तिथे मित्र मिळेना. मित्रांशिवाय जीव गुदमरून जायचा. काही सार्वजनिक आयुष्य नव्हते. अखेर मी परत आलो भारतात. तुम्ही खरंच डोक्यावर पडला आहात असं माझं पक्क मत झालंय. धोंडीरामराव लोक परदेशात जाण्यासाठी आणि विशेष करून अमेरिकेत जाण्यासाठी जीव टाकतात आणि तुम्ही परत आलात? अहो, मला मित्रच मिळाले नाही तिथे. मैत्रीशिवाय कसा जगू शकतो मी? कसे बसे 6 महिने काढले. नंतर अवघड जायला लागलं. शेवटी स्वदेशी परत यायचा निर्णय घेतला मी. इथे काय तुम्हाला मित्र मिळणार आहेत? मित्र मिळण्यासाठी कोणतेही पॅकेज नाही आपल्या देशात. पॅकेजची गरज नाही. मला विश्वास आहे इथल्या लोकांबरोबर मैत्री करण्याची पात्रता आहे माझ्या. काय पात्रता आहे तुमच्या? म्हणजे क्वालिफिकेशन? मी भारतीय आहे, मराठी माणूस, या संस्कृतीत वाढलेलो आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही मराठा आहात का? नाही, मी तसे म्हणालो नाही. मैत्री करायच्या आधी मला जात चिकटवू नका. अहो, मी कुठे चिकटवली? आणि जात चिकटवणारा मी कोण? मी काही परमेश्वर आहे तुम्हाला आम्ही बाकी जन्माला घालायला? नका, मला जात चिकटवू नका. त्यामुळे माझी मैत्री गठूळ होईल. त्या मैत्रीत सतत जातीचे प्रतिबिंब डोकावत राहील. मला धड मैत्री करायची आहे. तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण आपल्या देशात रामायण महाभारतापासून प्रत्येकाला त्याची ओळख ही जन्मताच मिळत असते. जसे सूतपुत्र, कुंतीपुत्र, वायुपुत्र, जानकीपुत्र, माद्रीपुत्र. नाव राम असू दे की श्याम, त्याचा जन्म कोणाच्या पोटी झाला किंवा त्याचे संगोपन कोणी केले यावरून खरी त्याची ओळख ठरते. माणूस आदिम अवस्थेत होता तेव्हा कुठे होती त्याला ओळख? तुमचा युक्तिवाद बरोबर आहे, पण आदिम संस्कृतीचे नियम 21व्या शतकात लावून कसे चालतील? आज केवायसी शिवाय माणसाचा पान देखील हलत नाही. आणि त्यात आधार नंबर आला. आधार नंबर नसेल तर तुम्हाला निराधार समजले जाते. जरी तुमचा जन्म या देशात झाला असेल तरी. आणि निराधार लोकांशी मी कसे संबंध ठेवणार? नाही, तुम्ही खोटं बोलता. मला टाळण्याचा तुमचा प्रयत्न आहे. तुम्ही निराधारांना आधार देतात हे माहिती मला. बाहेर बोर्ड सुद्धा लावलाय तुम्ही. तुम्ही सुस्वभावी आहात, निर्मळ आहात. हे कळल्यामुळेच मी इथे आलो तुमच्याकडे. अहो,
तुमचा गैरसमज होत आहे माझ्याविषयी. माझ्याकडे आधाराची एजन्सी नाही. त्या कोपऱ्यात ई सेवा केंद्र वाल्याकडे आहे. मी आधार देतो हे खरे आहे, पण तरीही शासनाचा आधार नंबर तपासल्यावर जे कोणी निराधार झाले अशांपैकी काहींना मी देऊ शकतो आधार. आणि ज्यांच्याकडे आधार नंबर नाही त्यांना नाही देत तुम्ही आधार? कसा देणार? विहित नमुन्यातील माहिती पूर्ण होत नाही. ते काम फार कठीण नाही हो. तो कोपऱ्यावर ई सेवा केंद्रवाला तुम्हाला तातडीने काढून देईल. आणि आधार नंबर काढताना सरकार फार त्रुटी काढत नाही. उलट आधारमुळे सरकारलाच आधार झालाय. हजारो कोटी रुपयांचा फायदा झाला आहे सरकारला. तेव्हा तुम्ही ना काय काळजी करू. मी सांगतो त्या ई सेवा केंद्रवाल्याला. पण अहो त्यात कसं पण आणि परंतु. अरे हो, मी तर विसरलो. काय नाव म्हणला तुमचं? धोंडीरामराव. तुम्ही माझी चेष्टा करता का? तुम्ही तर अमेरिका रिटर्न आहात. तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट असणार, तरी देखील तुमचा पण आणि परंतु का? नाही हो रामराव, तसे नाही. माझा मुद्दा तुझ्याकडे आहे. मला हेच कळत नाही. तुम्ही इथे येतात, तुमचेच मुद्दे मांडतात आणि ओळख सांगत नाही. मी सांगितले की ओळख. ती पुरेशी नाही. मला तुमची सरकारी दरबारी आवश्यक असलेली ओळख पाहिजे. मैत्री करायला अशा ओळखीची गरज काय? मैत्रीचे नाटक करून तुम्ही माझा कार्यक्रम करा, तेव्हा तुम्हाला मी कुठे शोधू? म्हणजे मैत्रीचे सोंग करून तुम्ही मला फसवले, संस्थेत चोरी केली, तर मग मी पोलिसांना काय सांगणार? तसा वाटलं मी तुम्हाला? नाही ना. म्हणूनच तर मी अजूनच तुमच्याशी बोलतो आहे. तुमचे काही नाही सांगा. तुम्ही इथे असताना तुम्हाला एखादा झटका आला आणि तुमचं काय बरं वाईट झालं, तर मग मी पोलिसांना काय सांगणार? ते मला तुमचाच इतिहास भुगत विचारतील. तुम्ही त्यांना कसा सांगणार? हो, हे देखील खरेच आहे. तुमची अडचण समजू शकतो मी. परमेश्वरा, जिंकला एकाचा. वादवादात जिंकण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तेव्हा धोंडीरामराव, तुम्हाला तुमची ओळख द्यावीच लागणार. सांगा, तुमचं पूर्ण नाव सांगा. धोंडीराम कृष्णकांत टिपणीस, राहणार पुणे. वडील सदाशिव पेठेत राहायचे, आता नाही. हे असे कसे? धोंडीराम टिपणीस जरा विचित्रच वाटते. तुम्हाला नाही वाटत? वाटते ना. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी मला पूर्ण नाव विचारले आणि मी ज्यांना ज्यांना सांगितले त्यांना असेच वाटले असेल असे मलाही जाणवले. पण मला त्यांच्या बरोबर मैत्री करायची नव्हती आणि करावी असंही वाटलं नाही. ठीक आहे, पण मग याचा मैत्रीचा प्रस्ताव कसा मंजूर करणार? हा नेमका कोण? याच्याशी चर्चा करताना ब्राह्मणावर टीका करायची की बहुजनांवर? याच्याशी नाते कसे जोडणार? मी जरी जात पात तोडो मंडळाचा अध्यक्ष असलो तरी सुद्धा जात तोडण्याकरता जात ही कळायला हवीच. हे प्रकरण नवे आव्हानच आहे. आजपर्यंत असं कोणी भेटलंच नाही.
अहो 6 वाजले. अगोदर सामुदायिक प्रार्थना, नंतर एकाचे अनुभव कथन, नंतर वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, आणि नंतर जेवण. हे सर्व 7 वाजेच्या आत संपले पाहिजे. का बरं? म्हातारी माणसं आहेत ती. सायंकाळी लवकर जेवण करून रात्री 10 वाजेपर्यंत झोपली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे टीव्हीचा टीआरपी सांभाळला पाहिजे. सरकारी बातम्या संपेपर्यंत कॉमन चॅनल. आता टीव्ही दिवसभर चालतो, पण वेळा चॅनलवाल्याला वाचून दिल्या. का ते भांडायला येतात? चॅनलवाले नाही, आश्रमातील लोक भांडायला लागतात. आश्रमातील लोकांची भांडणे होऊ नये म्हणून चॅनलचे वेळापत्रक ठेवावे लागते. निराधार व्यक्तींना देखील विविध जात, धर्म, भाषा यांचा आदर असतोच. मग सर्वांच्या आवडी निवडी सांभाळाव्या लागतात. अगदी बरोबर, मी देखील तेच म्हणतो. आता काही म्हणू नका, नाहीतर प्रार्थनेला उशीर होईल. आपण नंतर भेटू. तुम्ही या आता. आहेत का रामराव? कोण आपण? काय काम आहे आपलं? मी धोंडे रामरावांना भेटायला आलो होतो. ते बरोबर, पण काय काम आहे आपले? तुम्ही फार झोपत आहात. काय करणार, त्याचाच पगार मिळतो मला. मी साहेबांना काय सांगू? मुली आले म्हणून, आणि ते मला विचारतील कोण मुली, काय काम आहे त्यांचे. नीट उत्तर दिले नाही तर पुन्हा माझ्या ओरडणार. ते वेगळेच, पुन्हा नेहमीचाच प्रश्न विचारणार. अरे विठ्ठला, कधी शहाणा होशील तू? या प्रश्नाचे उत्तर मी काय देणार? त्याचे उत्तर माझ्याकडे नाही. तुमचे संपूर्ण नाव सांगा. धोंडीराम कृष्णकांत टिपणीस. रामरावांनी मला आज बोलावले आहे. ठीक आहे, पण उत्तर अर्धवट आहे. तरीही काना पुढे पुरेसे. तुम्ही तुमचे नाव काय सांगितले? धोंडीराम कृष्णकांत टिपणीस. अगदी बरोबर. बरोबर नाही हो, काहीतरी चुकते आहे. तुमचे नाव धोंडीराम नाही तर धोंडोपंत किंवा फक्त धोंडो असे असायला हवे होते. ते कसे काय बुवा? धोंडोपंत कृष्णकांत टिपणीस हे कसे वदनात बसते. पण तुम्ही म्हणालात फक्त धोंडो, ते कसे? अहो काय साहेब, महर्षी धोंडो केशव कर्वे हे नाव तुम्ही कसे विसरता? म्हणजे बघा, धोंडो केशव कर्वे हे कसे वदनात बसते. धोंडीराम टिपणीस ऐकली की कान ते दुखावतो. हुशार आहे हो विठ्ठलराव तुम्ही. काय व्यासंग आहे हो तुमचा? नका हो साहेब असे म्हणू. विठ्ठलराव नको, फक्त विठू म्हणा. फार गोड वाटते बघा. विठू माझा लेकरूवाळा, विठू माऊली. फार तर विठ्ठल म्हणा, पण ती रावची पुरवणी नका तुला नावासमोर. का बरं? असे का? अहो विठ्ठलराव म्हटले की लोकांच्या समोर विठ्ठलराव विखे, विठ्ठलराव देशमुख
विठ्ठलराव हांडे अशी अनेक मोठी नावे समोर येतात. मी आहे आपला साधा गोळा विठ्ठल. किती छान, तू माझ्या मनातलं बोललास. साहेब, मी काही चोर नाही. तुमच्या मनातलं चोरून सांगायला मी मला जे वाटले ते मी बोललो आणि तुम्हाला जे भावनेवले. विठ्ठला, हो साहेब, तुम्ही असे नका वागू. डोक्यावर पडल्यासारखे. थांबा, मी साहेबांना बोलवतो. अरे विठ्ठला थांब, आपण बोलत राहू. खूप छान बोलतोस तू. मी काय बोलणार साहेब तुमच्याशी? आणि मी बोलायला लागलो की तुम्ही पळून जाल. का बरं? माणसे पडून जाण्यासारखे असं तू बोलतो तरी काय? मला तरी करू दे. बघा बरं, नंतर तक्रार ऐकून घेणार नाही. अहो, तुम्ही बोला तर. अजून माझी एक अट आहे. आता पुन्हा कोणती अट? मला आहो जावं बोलू नका. मला एकेरीने हाक मारा. हा बरं. एकेरीने बोलवले की जवळीकता वाढते. किमान आपण समान पातळीवर तर येतो. दुरावा कमी झाला की संवाद सोपा जातो. मिठू, तुला असे नाही वाटत का तू जरा अवघड बोलतो? कसे काय? मी तर सोपेच बोलतो. हा, पण पचायला तर अवघड असावे बहुधा. पुन्हा अवघड बोलतोय तू. नाही हो, मी सोपेच बोलतो आहे. तुम्ही फॉर्मल राहून इनफॉर्मल वागण्याची अपेक्षा ठेवतात म्हणून बोलतो. बरोबर, मलाही इन्फॉर्मल वागले पाहिजे असेच वाटते. म्हणजे तू मलाही एकेरीने बोललं पाहिजे. अहो, इनफॉर्मल तुम्हाला वागायचे आहे, मला सहज वाटायला. तू एकेरीने बोलल्याशिवाय आपले संबंध नॉर्मल कसे होतील? अरे तो एकदम एवढे का सोपे आहे? वयाची भान राखतो मी. तुम्हाला अरे तुरे करणे म्हणजे तुम्हाला माझ्या पातळीवर आणण्यासाठी खाली खेचल्यासारखे होईल. उतरंड फार अवघड असते. तळाला नेहमी जीव मारतो. विठू, मला समजेल असे बोल. त्यात काय अवघड आहे साहेब? कोणतेही चढण चढताना नेहमीच आनंद मिळतो. तेव्हा कितीही दमछाक होऊ द्या, येऊ द्या, पण चढावर झेपवतानाचा आनंद हवा हवासा वाटतो. खाली येताना मात्र भीती वाटते. तेव्हा स्वतःचा तोल सांभाळण्याचा विश्वास डळमळीत व्हायला लागतो. पोटात भीतीचा गोळा येतो. एका कवीने छान सांगितले, रंगीत संगीत चक्राचा पाळणा, आनंदासाठी बसलो त्यात, आंबट गोड चवीचा आनंद, असा भोवती येतो सतत. वर जाताना ओढती मजा, खाली येताना भीतीची सजा. भीतीची सजा वाटे मनाला, अंतस्थ मन सांगू कोणाला, अंतस्थ मन सांगू कोणाला. विठ्ठला, तू तर कवी आहेस. ग्रेट. यात काय ग्रेट आहे साहेब? निसर्गाचा नियमच आहे तो. माणसाला जोपर्यंत स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही तोपर्यंत त्याला सुखदुःखाची भाषाही कळत नाही. तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण मग तू मला अजूनही आवजाव घालतोस. त्यातून आपली निवड कशी मेंटेन होणार? तू सुद्धा मला अरे कर की. नाही साहेब, त्याची काही गरज नाही. फक्त देवाशी बोलताना फक्त देव होत नाही आणि देवही भक्त होत नाही. मात्र त्यांचा संवाद नॉर्मल असतो. ते एक तर्फी प्रेम असते. मेरेने भगवान श्री कृष्णावर केले तसे संतांनीही विठुरायावर केले. एक तर्फी प्रेमाची तीव्रता भावनांचा योग्य विचार करते. त्यातूनच जन्माला आली मिरीची कविता. तुकारामांच्या भंग आणि कबीराचे दोहे. पण हे सारे भक्तीतून असते रे. त्यात संन्यासी वृत्ती असते.
भक्ती करताना संन्यासी एकटाच असणे पुरेसे असते. ते निखळ प्रेम नसते. ते तर भक्तीत डुंबून गेलेलं प्रेम असतं. पण मग निखळ प्रेमाचे काय? म्हणजे तुम्हाला पाडगावकरांचे प्रेम हवे तर प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते. तुमच्या आमचे प्रेम असते. का हो असे नाही? मग कवी वसंत बापटांसारखे काळ्या मखमलीवर पतीच्या नावाचा रेखीव कशिदा, त्यातला एक टाका जरी चुकले असतीस तर मी धन्य झालो असतो. असेच ना? हो असेच होते तुमच्या या वयात. नाही रे बाबा विठ्ठला. नाही? मग तुम्हाला तात्यासाहेब शिरवळकरांचे अपेक्षित प्रेम हवे असेल. प्रेम कर भिल्लासारखे बाणावरती पोचलेले. अरे तुला फक्त स्त्री पुरुषांमधीलच प्रेम माहित आहे का? प्रेम ही फार व्यापक संकल्पना. आईचे तिच्या बाळावर असते प्रेम. मुलाचे आईवर असते प्रेम. प्रत्येकाचे त्याच्या मातृभूमीवर असते प्रेम. बहीण भावाचे प्रेम असते. मित्रांचे एकमेकांवर असते. प्रेम हे जेंडर बायस नसते. साहेब तुमची ही प्रेमाची उदाहरणे फार व्यावहारिक आहेत. तुमची प्रेमाची संकल्पनाच व्यावहारिक ढाचे उभी आहे. किंवा असेही म्हणता येईल व्यवहाराला संपूर्ण प्रेमाच्या रसायनातून डोंबून काढले आहे. तुमच्या संकल्पनेत आधी व्यवहार आणि नंतर प्रेम अशी रचना आहे. यात निखळपणा शोधणे केवळ शक्य आहे. तू असे कसे म्हणतो विठ्ठला? मित्र मैत्री दोस्ती हे प्रेमाशिवाय कसे शक्य आहे? अगदी बरोबर तुमची. बिगर प्रेमाची मैत्री होऊ शकत नाही. पण मैत्रीच्या आधी एक व्यवहार असतो. तो कोणताही असू शकतो. ओळखीसाठी व्यवहार किंवा व्यवहाराकरिता ओळख हे प्रथम आणि अनुभवानंतरच मैत्री किंवा मैत्रीचे प्रेम ही समीकरण तयार होते. विठ्ठला प्रत्येक नात्यातील व्यवहार हा अंतस्थ कार्यरत असतो. त्या व्यवहाराला धरूनच ते नाते जिवंत असते. व्यवहार हा त्या नात्यांचा आत्माच असतो. व्यवहार जसा संपुष्टात येत जातो तसे नातेही विरळ होत जाते. पण व्यवहार संपुष्टात आल्यानंतर जर त्यांचे संबंध टिकले आणि एकमेकांमध्ये ओढ निर्माण करणारे राहिले तर तेथे खऱ्या मैत्रीला सुरुवात होत असते. तुमच्या भाषेत सांगायचे असेल तर त्याला निखळ मैत्री म्हणता येणार नाही. कारण एक भौतिक व्यवहार संपत असताना दोघांच्याही स्वभावाचा आणि सवयीतील सारखेपणाचा नवा समांतर व्यवहार सुरू झालेला असतो. त्याला आपण सोप्या भाषेत एकमेकांचे पटणे म्हणतो. आणि त्यामुळे संवादातून ज्ञानाची अनुभूतीची देवाणघेवाण सुरू झालेली असते. काही प्रश्नांवर एकमेकांची मते सारखीच राहतात. त्यातून दोघांना मिळणारा आनंद त्यांची मानसिक भावनिक गरज भागवत असतो. तो व्यवहार घट्ट होतात. अगदी बरोबर. पण हा व्यवहार भौतिक व्यवहाराच्या पलीकडचा. विठ्ठलाच्या भक्तांच्याही आनंदाचा व्यवहार भौतिक व्यवहाराच्या पलीकडचा असतो. आणि म्हणूनच मैत्री किंवा प्रेम एकतर्फी असले तरी त्यांना व्यक्त होण्याकरिता ते महत्वाचे वाटते. फरक एवढाच की देवाची मूर्ती प्रत्यक्ष बोलताना आपल्याला दिसत नाही. पण भक्तांकरिता ते तसे नसते. भक्तांकरिता ती मूर्ती त्यांच्याशी बोलते आहे असेच वाटते. ती मूर्ती त्यांच्याकरिता संवादी आहे असेच वाटते. वाह विठ्ठला, अखेर तू तुझ्या वैचारिक धागा बरोबर या चर्चेच्या टोकाला आणून मिळवलास तर
काय कविवर आहे? झाले का कवी संमेलन घेऊन? श्रोता फारच तल्लीन झालेले दिसतो आपल्या कविता ऐकून. पण त्या हिशोबाचे तल्लीन होत नाही ना. अरे म्हणजे टॅली होत नाही. तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. अहो हिशोब फार सोपा असतो. हिशोबातल्या व्यवहारातून स्वतःला वजा केले की बरोबर टॅली होत हिशोब. कविराज, त्यावर आता चर्चा नको. नाहीतर पुन्हा 2-4 कविता आणि तत्वज्ञानाची उदाहरणे मांडत असतील आणि तिकडे व्यवहार ठप्प होतील. वा रामराव, तुम्ही दोघंही एकमेकांना एकदम पूरक आहात बरं. नमस्कार कोंडरामराव, मी तुला गडबडीत आले, मला जायला. पण मी काय सांगतो ते ऐकून तर घ्या ना. हो, ते काम ताराबाई बघतील. अजून तासाभरात येतील त्या. तोपर्यंत तुम्हाला थांबायची तर थांबा, नाहीतर चक्कर मारून या. मी थांबतो इथे. बाहेर जाऊन तरी काय करणार? तोपर्यंत वर्तमानपत्र. अहो, दरवाजातून तुम्ही आलात आणि मलाच विचारता कोण तुम्ही? हो, कारण तुम्ही जरी इथे झोपा काढत असला तरी आता या कार्यालयाचे इंचार्ज मी आहे आणि माझ्याकरिता तुम्ही अनोळखी आहात. नाही हो, मी ओळखतो तुम्हाला. म्हणून मी तुम्हाला ओळखले पाहिजे असे नाही. मला काय माहित तुम्ही दगड की घोंडे. बघा बरं, तुम्ही बरोबर ओळखले. कसे काय? तुम्ही म्हणालात ना धोंडे म्हणून. मी धोंडीराम म्हणून तर तुम्ही माझ्या नावाची वाच्यता केली. अच्छा, तुम्हीच धोंडेराम का? हो, तुम्ही बरोबर ओळखले. किती हुशार आहात हो तुम्ही. का? त्यात कसली आली हुशारी? खाऊंनी सांगितले होते की धोंडीराम म्हणून कोणीतरी आले आहे. त्यांचे काय काम ते बघ. असे आहे का? मग तुम्हाला काय वाटले? मला आपोआपच कळले. गळ्यात पट्टा नाही तुमच्या. गळ्यात पट्टा म्हणजे मी काय मालक असलेला कुत्रा वाटलो की काय तुम्हाला? अहो, तुमचे ओळखपत्र असलेला पट्टा म्हणाले मी. हल्ली माणसांना चेहऱ्याने ओळखण्याचा जमाना संपला आता. गळ्यात पट्टा पाहूनच माणसाची ओळख करते. काय डेंजर बोलता हो तुम्ही. मोठ्या कंपन्यांचे मालक सुद्धा ओळखपत्र गळ्यात ठेवतात. त्यांनी ते ठेवले नाही तर गेटवरचा वापर त्यांना आतमध्ये सोडणार नाही. तुमचे म्हणणे सुद्धा बरोबर आहे. बघा, पडले ना तुम्हाला. त्यामुळे प्रथम ओळख आणि नंतर लायकी तपासली जाते. नंतर वर्तणुकीचा विचार करून व्यवहार केला जातो. चांगल्या माणसांकरिता हे फार सोयीचे असते. तुम्ही फारच हुशार आहात. कठीण विषय एकदम सोपा करून सांगतात. अगदी क्रमिक पुस्तकाच्या गाईड सारखा. अहो, पुरे आता. माझी प्रशंसा करता करता अवमूल्यन करायला निघाला. अर्थात गाईड वाचून आयुष्य घालवल्यावर हाती काय लागणार म्हणा. मॅडम, एवढे डोळीत नका काढू मला. माफ करा, मला तसे नव्हते म्हणायचे. केवळ शुद्ध मराठी मार्गदर्शक एवढेच म्हणायचे होते. ठीक आहे. काय नाव म्हणालात तुम्ही? धोंडीराम कृष्णकांत टिपणे. काय? धोंडीराम? आणि पुढे काय? मला
ही नावाची परीक्षा मला पुन्हा द्यावी लागणार आहे. कसली परीक्षा? काय बडबडतात तुम्ही? मला फक्त एवढंच विचारायचं आहे, तुमचं नाव बरोबर आहे का? हो मॅडम, अगदी बरोबर आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणता तर बरोबर असेल. मला तर जरा विचित्रच वाटतं. पुराव्यांकरिता कागदपत्र देतो की, पण मला त्याची आवश्यकता वाटत नाही असे मी कालपासून सांगत आहे. का? कागदपत्र का लागणार नाही? ब्रिटिशांनी आपल्या देशात सरकारी कामकाजाची पद्धत घालून दिली. भारतीय लोकशाहीने त्याचा चांगलाच कित्ता गिरवला. हे तुम्हाला माहित असेलच. ते जाऊ दे. या चर्चेत माझे सर्व काम मागे पडते. प्रथम हा प्रवेश फॉर्म भरू. सांगा, कधीपासून हवाय तुम्हाला प्रवेश? आश्रमात प्रवेश म्हणजे मला निवासी प्रवेश नको आहे. फक्त मैत्री करण्याकरिता येतोय मी. हा? त्याकरिता आमच्याकडे प्रवेश नाही. हा मैत्री क्लब नाही. हा आधार आश्रम आहे. इथे अजून मैत्री क्लब सुरू झालेला नाही. निदान अजून तरी आमच्या संस्थेने तशी सोय केलेली नाही. तेव्हा तुम्ही येऊ शकता. वाह वाह, बरे झाले मॅडम, मी तुमचा खूप आभारी आहे. झाले बाबा एकदाचे, संपले काम. सुटला तो तिडा एकदाचा. कसला तिढा? कशाबद्दल बोलतात कविराज तुम्ही? अहो ताई, हिशेब त्यांनी झाला एकदाचा. भाऊ ना कारण नसताना स्वतःची गुंतवणूक करतात हिशेबात. त्यामुळे सारा गुळून बसतो. हिशेब करताना स्वतःला तटस्थ ठेवता आले पाहिजे, म्हणजे कसे सारे सोपे जाते. अच्छा, भाऊंचे हे असेच असते. तुम्ही काय म्हणता? तुम्हाला मी सांगितलं ना की जा. हो मॅडम, मला तेच तर विचारायचे होते की दिवसभरात साधारणपणे केव्हा केव्हा येऊ शकतो मी? अहो, या आता म्हणजे जा आता. अहो, तुम्ही तरी सांगा मॅडमला मला काय म्हणायचे आहे ते. या मॅडमना मला समजूनच घेत नाही. ताई, का हो असे करता? याकी समजून त्यांना. चांगले गृहस्थ आहे ते. तुला कसे माहित? तुझ्या कविता ऐकून घेतल्या वाटतं त्यांनी. आणि तूच सांग. त्यामुळेच तू आल्यावर त्यांची चांगलीच भीड जमलेली दिसते. आणि त्यांना समजून घेण्याचा माझा काय संबंध? समजून घ्या म्हणजे त्यांचा प्रश्न समजून घ्या असे म्हणता येते. तुला वकील पत्र दिलं वाटतं त्यांनी. आणि तूच सांग, आपला हा आश्रम म्हणजे मैत्री क्लब आहे का? का मैत्री आश्रम आहे? आपला हा आधार आश्रम आहे ना? त्यांना निवासी प्रवेश नको. विषय संपला. या आता तुम्ही. विठ्ठलराव, तुम्ही सांगा काहीतरी मॅडमला. भारत कडक आहे तो या. काय म्हणालात तुम्ही? मी कडक की नरम हे तुम्हाला काय माहिती? हा व्यवहार आहे. इथे तटस्थ राहूनच काम करावे लागते. मी तेच त्यांना कधीपासून सांगतो आहे की व्यवहार हा महत्वाचाच असतो. आणि तो नसेल तर मैत्रीचा मोह सुद्धा उच्चारू शकत नाही. पण त्यांना हे अजून पटतच नाही. नाही विठ्ठलराव, नाही. तुम्ही मैत्री व्यवहाराला चिकवू नका. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, मैत्री ही निखळ मैत्री असते. त्यात कोणताही व्यवहार नसतो. नाते नाही, स्वार्थ नाही आणि परमार्थाची त्यागी वृत्तीही नाही. मैत्री म्हणजे नितळ, निर्मळ, स्वच्छ संबंध असतो. कोणत्याही अपेक्षा न ठेवता होणारी मैत्री अपेक्षित आहे मला. म्हणजे तुमच्या मते मैत्रीतून व्यवहाराचा गाळ काढला की मैत्री शुद्ध आणि स्वच्छ होते, असेच ना? अगदी बरोबर. तसेच मग ती मैत्री तुम्हाला बाटलीत बंद करून ठेवावी लागेल, तरच ती नितळ राहील. पण बंद बाटलीतली मैत्रीची तहान कशी भागवणार? साहेब, मैत्री ही प्रवाही असते. तिच्या
असेल तरच माणसाचे मन रमते, नाहीतर अविवाहित माणसांसारखी शुष्क होते. बंद बाटलीतले पाणी पाहून जशी माणसाची तहान भागत नाही, पाणी पिल्यानंतरच कळते की तहान काय असते आणि तहान शमणे काय असते. साहेब, वैवाहिक संबंध असणे म्हणजे तहान भागवणे आहे. अपत्य होणे हे देखील तहान भागवणे आहे. आणि अपत्यांनी मोठे व्हावे हे देखील तहान भागवणेच आहे. ही तहान भागवत असताना आपल्याला दिसतो तो केवळ व्यवहार, पण तसे नसते. संसाराच्या गाण्यात व्यवहाराचे स्वर तीव्र असतात आणि मैत्रीचे सौम्य. पण महाराज, मैत्रीचे ते सौम्य स्वरच संसाराच्या गाण्याला सुगम करतात. मैत्री आणि व्यवहार आयुष्याच्या वस्त्रातील ताना आणि बाणा यासारखे एकमेकांत विणलेले आणि गुंतलेले असतात. जरी असले 100 धागे दुःखाचे, तरीही सुखाचा एक धागा आयुष्याचे वस्त्र सुंदर करतो. तुम्ही तर त्याचा अनुभव घेतलाच आहे. सुख दुःखाची अनुभूती घेतल्याशिवाय जगण्यातील सत्याचा शोधही लागत नाही. मग मला सांगा विठ्ठलराव, माझ्या मैत्रीचा शोध चुकीचा आहे का? चुकीचे नाहीत. तुमचा मैत्रीचा शोध योग्यच आहे, कारण ती तुमची गरज आहे. तुमच्या मुलाला तुमच्याकरिता द्यायला पैसे आहेत, पण वेळ नाही. हा दोष त्याचा नाही, कारण त्याला मोठे करण्याची, परदेशात चांगल्या पदावर नोकरी असण्याची तुमची तृष्णा तुम्ही भागवली. तुमची तत्कालिक तृष्णा भागली, पण एकटेपणातून तुमची मैत्री सहवासाची तृष्णा वाढत गेली. तात्पर्य, खऱ्या मैत्रीचा अर्थ तुम्हाला कळालाच नाही. मी शोधतो आहे मैत्री स्वच्छ, पारदर्शक, घट्ट मैत्री, सुखात आनंदी आणि दुःखात सहभागी होणारी. मला व्यक्त व्हायचे असते, पण नाही होत आहेत कुणाकडेही. भीती वाटते व्यक्त होण्याची आणि हसे होण्याची. माझ्या भावनांचं भांडवल तर केलं जाणार नाही ना. माझी चेष्टा करण्याकरिता कोणी गैरवापर तर करणार नाही ना. मला मैत्रीत विश्वासघात होणार नाही याची खात्री हवी आहे. साहेब, तुम्हाला मुलगा आहे, मग तुमची सहचारिणी कोठे आहे? या अशा गरजा केवळ सहचारिणी भागू शकते. हो विठू, खरं आहे ते. परंतु ती 25 वर्षांनंतर पहिल्याच बाळंतपणात हे जग सोडून निघून गेली. फार चांगली मैत्री होती आमची. ती 10वीत आणि मी 11वीत होतो तेव्हापासून. मी निश्चितच लग्न केले आणि एका वर्षातच ती गेली. तिच्या नसण्याने आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली ती माझ्या आई होण्याने अदृश्य झाली. तिची आठवण हा आमचा मुलगा, त्याच्या संगोपनात आणि स्वप्न होते. गेले 25 वर्ष कुठे निघून गेले हे कळलेच नाही.
पण 4 वर्षांपूर्वीच अमेरिकेला गेलेला माझा मुलगा थोड्याच दिवसात मलाही अमेरिकेला घेऊन गेला. मी मात्र अमेरिकेत रमू शकलो नाही. सुरुवातीचे 4 महिने प्रेक्षणीय स्थळे पाहण्यात गेले. नंतर मी कंटाळलो. इथे सरकारी नोकरी होते, ते स्वेच्छानिवृत्ती घेऊन सोडली होती. जरी पेन्शन मिळत असले तरी माणसांच्या सहवासाशिवाय जगणे कठीण होऊन गेले. मुलगा 12-16 तास बाहेर, अखेर कंटाळून मी भारतात परत आलो आणि मैत्रीच्या शोधात तुमच्याकडे आलो. साहेब, नका काळजी करू. आम्ही आहोत ना. तुम्हाला दुखवण्याचा हेतू नव्हता आमचा, पण अलीकडे सर्व रेकॉर्ड अद्यावत ठेवावं लागतं. इथे येणाऱ्या प्रत्येकाची नोंद ही ठेवावीच लागते. ते बंधनकारक आहे संस्थेवर, एवढं. माझी दुःखाची रडकथा ऐकवायला मला आवडत नाही. दुःखाचं भांडवल करू नये असं माझं प्रामाणिक मत नव्हे तर आग्रह असतो. तुम्ही आता आम्हाला मित्र मानता, मग मैत्री दुःखाचे शेअरिंग झाले तर चालते. हो, खरे नाही विठू म्हणतो ते. विठ्ठला, दगडधोंड्यांच्या ढिगावर मी लोकांना दिसतो. पोलीस मला अनाथाश्रमात घेऊन गेले. मी दगडधोंड्यात सापडलो म्हणून पोलिसांनी माझं नाव धोंडीराम ठेवलं. मी 1 महिन्याचा असतानाच कृष्णकांत नावाच्या भल्या माणसानं मला अनाथाश्रमातून दत्तक घेतलं. नोंदणीमुखात माझे नाव धोंडीराम होते. त्या भल्या माणसानं माझं नाव बदललं नाही, पण मला बापाचं नाव देऊन वाढवलं. 18व्या वर्षीच मी नोकरीला लागलो. वडिलांच्या हातात नियमित पगार देत असे. त्यांच्या हातात अवघा 1.5 वर्ष पगार दिला. पण एक दिवस काळाने त्यांच्यावर झिडप घातली. हृदयविकाराचा झटका आला आणि एका तासात खेळ संपला. नंतर मी एकटा पडलो. म्हणून गिरिजा आणि मी दोघांनी मिळून लग्न करायचा निर्णय घेतला. पण तिने तिचं बाळ माझ्या पदरात टाकून निघून गेली. मी पुन्हा एकटा पडलो. गिरिजानंतर 25 वर्ष मला अनिकेतच्या आईची भूमिका पार पाडावी लागली. परदेशातला तो दिवसभराचा एकटेपणा मला खायला उठायचा. म्हणून मी येथे आलो.
साहेब फक्त एवढंच बदला, कारण मैत्रीला हे लागू होत नाही. हे ना प्रेमात होते ना मैत्रीत. मैत्री म्हणजे भावनांची गुंतवणूक, मैत्री म्हणजे विश्वास, मैत्री म्हणजे साथ, मैत्री म्हणजे भूक आणि तहान सुद्धा. मैत्री म्हणजे निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती, जी माणसाला जपून ठेवते माणूस म्हणून जगण्यासाठी. मैत्री म्हणजे भावनांचे अभिव्यक्ती करणारे पीठ. मैत्री म्हणजे संवाद. मैत्रीत होते आदान प्रदान भावनांचे, विचारांचे आणि माहितीचे. मैत्री भूक भागवते आणि तहानही शमवते. मैत्री असते गरज माणूस म्हणून जगण्याची. मैत्री नसते नितळ, निराकार आणि गुळगुळीत. मैत्री जन्माला आली किती घेते आकार. मैत्रीला जडतात रंग स्वभावांचे, होतात होतात कंगोरे, घट्ट होत जातात स्वभावांचे खांचे एकमेकांत. एक फिरला की दुसराही फिरू लागतो. प्रेम आणि विश्वासाचे वंधन असेपर्यंत दूर पुरत नाही मैत्री. गळून पडतात अहंकार, मनाचा जबडा होतो दस्त्र, गिळून टाकतो मित्रांच्या चुका आणि असतात चिरळतात मुक्तपणे समुद्राच्या लाटांसारखी. कविराज, हे सर्व बरोबर आहे, पण तुमच्या साहेबांना व्यवहार कधी सांगणार आणि कधी कळणार? ताई, हे काम तुमचे इतके चांगले कोण करते बरं आपल्याकडे? अच्छा, व्यवहार आम्ही सांभाळायचे आणि टॅली तू करणार तर? टॅली करणे हा तर व्यासंग आहे माझा, पण आता हा प्रशासकीय तिढा कसा सोडवायचा ते सांगा. हे बघा टिप्पणी. मॅडम, नका हो टिप्पणीच म्हणून, फक्त धोंडी म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. हे बघा, तुम्हाला आश्रमात निवासी राहायचे नसेल तर आश्रमाचे सहयोगी सदस्यत्व घ्यावे लागेल. आश्रमाच्या दैनंदिन कामकाजात तुम्हाला झेपेल तेवढे आणि आश्रमाला आवश्यक वाटेल तेवढेच काम करावे लागेल. तुमच्या येथे असण्याचा आणि अनुभवाचा आश्रमाला उपयोग झाला तर येथे कोणाशीही मैत्री करण्याची संधी मिळेल. त्याकरिता सुरुवातीला आश्रमाकरिता तुम्हाला शक्य तेवढा निधी द्यावा लागेल. विठ्ठलराव, मी तुमचा खूप आभारी आहे. माझ्या खात्यात 5,05,000 शिल्लक आहेत. त्यातील 5 लाखांचा चेक आत्ताच जमा करतो. साहेब, तुमचे अभिनंदन. अर्थात हे सारे ताईंमुळे शक्य झाले, कारण प्रशासकीय ढाच्याला धक्का न लागू देता सकारात्मक निर्णय घेण्याचे त्यांचे कसब आहे. मॅडम, मी तुमचाही आभारी आहे. खरंच तुम्ही नारळासारखे आहात, वरून टणक, हृदयातून खोबऱ्याप्रमाणे मधुर. वा वा, मैत्रीचा करार अखेर पार पडला तर. वा रामराव, धन्य आहात तुम्ही आणि तुमचे सहकारी. धन्यवाद धन्यवाद. आज मला तुमच्या रूपाने नवं कुटुंब मिळालं.